त्यापैकी काहींचा शैक्षणिक विचार बनत आहे, त्यांचा आपल्याला आपल्या करत अभ्यास करायचा. त्यातला पहिला आहे रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म 7 मे 1861 रोजी कोलकाता येथे झाला. कोलकाता, सध्याचं कोलकाता, पूर्वी त्याचं नाव कॅलकटा होतं, नंतर कलकत्ता झालं, आता कोलकाता आहे. त्यांचं प्राथमिक शिक्षण खाजगी शिक्षकांकडून त्यांच्या स्वगृही झालं. म्हणजे खाजगी शिक्षक त्यांना त्यांच्या घरी येऊन शिकवत होते. तर उच्च शिक्षण सेंट झेवियर महाविद्यालय कोलकाता येथे झाले. रवींद्रनाथ टागोर यांना 1913 साली गीतांजली काव्य संग्रहासाठी साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला. साहित्याचा नोबेल पुरस्कार गीतांजली या काव्य संग्रहासाठी कधी? 1913 मध्ये. म्हणजे असे प्रश्न तुम्हाला एमपीएससी किंवा युपीएससी मध्ये विचारले जातात. फार काही वेगळे प्रश्न नसतात, हे लक्षात ठेवा. रवींद्रनाथ टागोर यांना 1913 साली गीतांजली काव्य संग्रहासाठी साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला. तसेच कोलकाता विद्यापीठाकडून डिलीट ही सर्वोच्च पदवी मिळाली. कोलकाता विद्यापीठाकडून त्यांना डिलीट ही सर्वोच्च पदवी मिळाली आणि 1915 साली ब्रिटिश सरकारद्वारे सर ही पदवी प्रदान केली गेली. 1915 साली ब्रिटिश सरकारतर्फे सर ही पदवी प्रदान केली गेली. टागोर यांचे 7 ऑगस्ट 1941 रोजी निधन झाले. रवींद्रनाथ टागोर यांचे वडील देवेंद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर यांच्या वडिलांचं नाव काय होतं? देवेंद्रनाथ टागोर. आणि हे राजा राम मोहन रॉय यांनी स्थापन केलेल्या ब्रह्मो समाजाचे पुरस्कर्ते होते. आता ब्रह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर राजाराम मोहन रॉय यांनी केली. आणि या ब्रह्मो समाजाचे पुरस्कर्ते कोण होते? रवींद्रनाथ टागोर यांचे वडील देवेंद्रनाथ टागोर. यामुळे रवींद्रनाथ टागोर यांना घरामध्येच धार्मिक व पुरोगामी वातावरणाचे सानिध्य लाभले. त्यांना घरामध्येच मग धार्मिक आणि पुरोगामी वातावरणाचे सानिध्य लाभले. रवींद्रनाथ टागोर 1878 साली उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले, पण तिथे त्यांचे शिक्षणात मन रमत नव्हते. त्यामुळे 1886 साली कोणतीही शिक्षणाची पदवी न मिळवता ते भारतात परत आले. कुठलीच पदवी नाही मिळवली आणि भारतात परत आले. औपचारिक शिक्षण देणाऱ्या शाळा या त्यांना कोंडवाडा वाटत असतात. औपचारिक शिक्षण देणाऱ्या ज्या काही शाळा आहेत त्या त्यांना कोंडवाडा वाटत असतात. कोंडवाडा माहिती आहे तुम्हाला? औपचारिक शिक्षणाच्या जोखंडामधून बालकांना बाहेर काढण्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे, या प्रबळ इच्छाशक्तीमधून रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतन या शाळेची स्थापना केली. हे औपचारिक शिक्षण जे आहे, या औपचारिक शिक्षणाच्या जोखंडामधून या बालकांना बाहेर कसे काढता येईल त्यासाठी त्यांनी शांतिनिकेतन या शाळेची स्थापना केली. आणि शांतिनिकेतन शाळेमध्ये शिक्षण विषयक अनेक शैक्षणिक प्रयोग राबवले गेले. नुसतीच शाळा स्थापन केली नाही, तर त्याच्यामध्ये त्यांनी शिक्षण विषयक अनेक प्रयोग राबवले. आणि याच शैक्षणिक प्रयोगामुळे एक शैक्षणिक विचारवंत म्हणून त्यांची कीर्ती संपूर्ण जगभर पसरली. बघा, म्हणजे स्वतःला इंग्लंडमधून ते परत आले, स्वतः शिक्षण नाही घेतले. का? तर त्यांना औपचारिक शिक्षण आवडत नव्हतं. जसं औपचारिक शिक्षण म्हणजे काय? काय औपचारिक शिक्षण? शाळा ही औपचारिक शिक्षण देणारी संस्था. मग शाळेत वेळेत आलंच पाहिजे, हे केलंच पाहिजे, असं वागलंच पाहिजे, हे लिहिलंच पाहिजे, हे पाठ करून आलेच पाहिजे, ही परीक्षा दिलीच पाहिजे, ह्या गोष्टीला त्यांचा विरोध होता. मग त्यांनी स्वतः शांतिनिकेतनची स्थापना केली आणि शांतिनिकेतनमध्ये मग अनेक प्रयोग त्यांनी त्या ठिकाणी केले. आणि म्हणून त्या प्रयोगामुळे एक शैक्षणिक विचारवंत म्हणून त्यांची कीर्ती जगभर पसरली. आता काय होते या त्यांचे शैक्षणिक विचार? रवींद्रनाथ टागोर यांचे शैक्षणिक विचार काय होते? तर शिक्षणाची व्याख्या त्यांनी बघा काय केली. रवींद्रनाथ टागोरांनी शिक्षणाची व्याख्या बघा काय केली. शिक्षण म्हणजे आत्मविष्कार. शिक्षण म्हणजे आत्मविष्कार अशी शिक्षणाची व्याख्या केली गेली. त्यानंतर नंबर 2, अध्यापन प्रक्रियेत बालकांना पूर्ण स्वातंत्र्य द्यावे. आता रवींद्रनाथ टागोर यांच्या मते अध्ययन करण्यासाठी बालकांना संपूर्ण स्वातंत्र्य असावे. संपूर्ण स्वातंत्र्य त्यांना असलं पाहिजे.
बालकाच्या अध्ययनासाठी नैसर्गिक मार्गाचा अवलंब केला पाहिजे. बालकाचं अध्ययन हे नैसर्गिक मार्गाने झालं पाहिजे. निसर्गवाद. कृत्रिम वातावरणातील अध्ययनापेक्षा नैसर्गिक वातावरणात बालक उत्तम प्रकारे अध्ययन करू शकते. त्यामुळे बालकांच्या अध्ययनादरम्यान शिक्षकांनी अधिकाधिक प्रमाणात बालकांच्या स्वातंत्र्याला आणि नैसर्गिक अभिव्यक्तीला वाव देता येईल अशाच अध्यापन पद्धतीचा वापर करावा, की ज्या ठिकाणी बालकाची अभिव्यक्ती तिला वाव देता येईल अशा अध्यापन पद्धतीचा वापर करायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात नैसर्गिक शिक्षण. निसर्गतः आपण बघा, सुरुवातीला बोलणं आपण कुठल्या शाळेत शिकतो का? कुठलं शिकतो आपण? लाल रंग, पिवळा रंग, हिरवा रंग हे आपण घरी शिकतो. आपल्याला हा बोध आपल्याला घरी होतो. कुठल्या शाळेत जातो का आपण? म्हणजे निसर्गतः पण आपण काही शिकू शकतो. बोलणं कसं शिकतो आपण? आपल्याला बोलण्यासाठी कोणी शिकवतं का? आपण सहज, म्हणजे लहान बालक जे असते, बालक समोरचा व्यक्ती कशा प्रकारे एखाद्या शब्दाचा उच्चार करतो तसा उच्चार करता करता तो बोलणं शिकतो. म्हणजे त्यांच्यामध्ये शिक्षण हे सहज दिलं गेलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी बळे जाऊ नको. कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मारून मुटकून त्या ठिकाणी न शिकवता निसर्गतःच शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं गेलं पाहिजे. थोडक्यात बालकांच्या स्वातंत्र्याला आणि नैसर्गिक अभिव्यक्तीला वाव देता येईल अशाच अध्यापन पद्धतीचा वापर करावा असं रवींद्रनाथ टागोरांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर शिक्षणातून बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा. बौद्धिक, भावनिक, कृतीयुक्त विकासासोबतच भौतिक, सामाजिक, सर्जनात्मक अभिरुची यांच्यातून परस्पर संबंध साधण्याचा विकास झाला पाहिजे. आणि मग अभ्यासक्रमाची निर्मिती करत असताना आणि अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना समजावून देत असताना शिक्षण तज्ज्ञांनी आणि शिक्षकांनी या बाबीकडे आवर्जून लक्ष द्यावे. त्यानंतर बालकांच्या मानसिक स्वातंत्र्यासाठी शिक्षण. बालकांना स्वावलंबी, निर्णयक्षम, सर्जनशील बनवायचे असेल तर त्यांना शिक्षण घेण्याचे, शिक्षणातील विषय निवडण्याचे, भाषा माध्यम निवडण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. म्हणजे बघा, शिक्षण घेण्याचे, शिक्षणातील विषय निवडण्याचे, भाषा माध्यम निवडण्याचे स्वातंत्र्य त्यांना दिले गेले पाहिजे. शाळा, पालक, शिक्षकांकडून असे स्वातंत्र्य दिल्यास बालके नक्कीच आपापल्या क्षेत्रात किंवा विषयात निपुण होऊ शकतील. आता आपापल्या क्षेत्रात किंवा विषयात ते निपुण होऊ शकतील. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला एखादी विषयात जर आवड असेल तर त्या आवडीनुसार त्याला शिक्षण जर का दिलं तर तो साहजिकच त्या विषयामध्ये निपुण बनेल, पारंगत बनेल, असं त्यांचं मत होतं. आपल्याकडे परिस्थिती तशी नाही आहे. शिक्षण पद्धतीत जसं मागून आलं तसं पुढे. तुम्हाला माहिती आहे, आर्ट्स, आता तुम्ही विषय निवडले, विषय कसे निवडले? इंग्रजी, मराठी. आता एखाद्याला समजा जर आता थोडक्यात विषय जाऊ द्या, जर राज्यशास्त्र, आता हा विषय म्हणतो आपल्या शाळेत राज्यशास्त्र नाही का, आता थोडक्यात त्याला राज्यशास्त्रामध्ये इंटरेस्ट असेल तो राज्यशास्त्र इथे शिकेल का? म्हणजे असं स्वातंत्र्य जर का दिलं गेलं एखाद्या, आता बऱ्याच देशामध्ये तशी परिस्थिती, लहानपणीच मुलांकडे त्याची थोडक्यात त्याची शारीरिक हालचाली किंवा त्याचा त्या विषयामध्ये असलेली रुची पाहून त्याला त्या क्षेत्रामध्ये, समजा एखाद्या खेळामध्ये जर इंटरेस्टेड असेल तर त्याला खेळामध्ये त्या ठिकाणी त्या शाळेमध्ये, ती शाळा फक्त त्या ठिकाणी खेळाचं शिक्षण, त्या ठिकाणी प्रशिक्षण त्याला त्याच खेळाचं दिलं जातं. एखाद्याला इतिहास विषयामध्ये आवड असेल तर त्याला त्या विषयाच्या दृष्टीने शिक्षण दिलं जातं. एखाद्याला विज्ञानाची आवड असेल तर त्या विज्ञानाच्या दृष्टीने, एखाद्याला तर एखादा, आता आपण लहानपणीच बघतो काही काही मुलं बरोबर एखादी वस्तू बनवतात, खेळण्यातून टाकाऊ वस्तू बनवतात, टाकाऊ वस्तूतून समजा टिकाऊ वस्तू बनवतात. मग त्याचाच जर कल पाहिला तर त्या दृष्टीने जर त्याला टेक्नॉलॉजी जर का शिक्षण दिलं तर तो मोठा झाल्यानंतर निश्चितच एखाद्या चांगली वस्तू बनवेल. परंतु तशी परिस्थिती नाही आहे का? परंपरागत चालत झालेलं तसंच सुरू आहे. त्यानंतर शिक्षणाच्या ध्येयप्राप्तीसाठी आत्मिक विकासाची गरज. रवींद्रनाथ टागोर यांच्यामध्ये शिक्षणाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी मानसिक प्रेरणेची आवश्यकता असते. आता मानसिक प्रेरणा
बघा, मानसिक प्रेरणा जितकी प्रभावी असेल तितक्या प्रमाणात शिक्षणाची उद्दिष्ट लवकर साध्य होतात. आता त्यांचं असं म्हणणं आहे की बालकांचा आत्मिक विकास जर घडून आणायचा असेल तर त्याला मुक्त किंवा खुले वातावरण उपलब्ध करून दिले पाहिजेत. आपण त्याच्यावर जबरदस्ती करतो नाही. आता बऱ्याच ठिकाणी पाहतो आपण, लोकांना दोनच गोष्टी दिसतात. माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, माझा मुलगा एक तर डॉक्टर झाला पाहिजे. बरोबर आहे का? अशीच परिस्थिती आहे ना. 12वी सायन्सला जाण्यामागचा 99% पालकांचा उद्देश हाच की माझा मुलगा चांगला इंजिनियर झाला पाहिजे, नाही तर मग डॉक्टर झाला पाहिजे. सध्याचा ट्रेंडच तसा आहे. त्याचा विचार नाही केला जात, केला हा त्यासाठी तयार आहे का, हा लायबल आहे का, त्याची कुवत आहे का, हा विचार कधीच केला जातो. आणि मग त्याला जबरदस्तीने त्या क्षेत्रामध्ये पाठवलं जातं. परिस्थिती नंतर वेगळी असते. हा, जो मुळातच त्याला इंटरेस्ट असेल लहानपणापासून किंवा त्याचं जर त्या ठिकाणी कल असेल तर त्या दृष्टीने जर त्याला शिक्षण दिलं तर काही हरकत नाही. परंतु एखाद्या विद्यार्थ्याचा विचार किंवा त्याचा जो कल असतो तो कल दुसऱ्या क्षेत्रातून आपण जबरदस्ती जर त्याला त्या क्षेत्रामध्ये पाठवलं तर त्या ठिकाणी तो यशस्वी होऊ शकत नाही. मग मुक्त आणि खुलं वातावरण जर त्याला उपलब्ध करून दिलं तर तो त्याचा स्वतःचा विचार करेल की बाबा तू ठरव आता तुला काय करायचं आहे, तू ठरव. जसं यांनी सांगितलं मला की सर मला रेल्वेच्या परीक्षा द्यायच्या, मग ठीक आहे, याला जर आपण म्हटलं तू देऊ नको, दुसरंच काही कर, त्याच्या पालकांनी म्हटलं नाही तू हे करू नको दुसरंच काहीतरी कर, त्याचं मन लागेल का किंवा तो करू शकेल का? तो जबरदस्ती तुमच्या पालकांच्या विचारांत तिथपर्यंत जाईल, करेल, पण शेवटी तिथं यशस्वी होणार नाही. मग त्यांचं म्हणणं होतं की बा मुक्त आणि खुलं वातावरण त्यांना उपलब्ध करून दिलं पाहिजे. त्यानंतर शिक्षणाचं माध्यम मातृभाषा असलं पाहिजे. बघा, शिक्षणाचं माध्यम हे मातृभाषा असलं पाहिजे. आता आपल्याकडे बघा 10वी नंतर आपण 11वी सायन्सला जातो. बऱ्याच देशामध्ये त्यांच्याच मातृभाषेत ती शिकवतात. बघा तुम्ही जपानमध्ये जा, जापनीज भाषेशिवाय बोलत नाही. चीनमध्ये जा, चायनीजशिवाय बोलत नाही. आपण इंग्रजी, पुढे त्याला इंग्रजीचं टर्मिनॉलॉजीच कळत नाहीत. मराठीमध्ये शिकलेलं 10वीपर्यंत, विज्ञान मराठीत शिकला आणि 11वीत गेल्यानंतर त्याला त्या इंग्रजी टर्मिनॉलॉजीच कळत नाहीत, काय कशाला काय म्हणतात. त्याला इकडे माहीत राहते कशाला जडत्व म्हणतात, संवेग कशाला म्हणतात, हे मराठीत त्याला सगळं कळतं. पण तिथे गेल्यानंतर त्याला मग ॲक्सेलरेशन वगैरे याचे शब्द जेव्हा त्याच्या कानावर पडतात तेव्हा तो फार गोंधळून जातो. एकतर मग त्याला लहानपणापासून कमीत कमी त्या भाषेची माहिती असली पाहिजे. 5व्या वर्गापर्यंत इंग्रजीचा ABCD माहीत राहत नाही. तो 11वीत जेव्हा एकदम एखाद्या विद्याशाखेत जातो इंग्रजी माध्यमाच्या, तेव्हा तिथे त्याला त्या टर्मिनॉलॉजी कळत नाही. वास्तविक तो हुशार असतो, त्याला त्या विषयाचं ज्ञानही असतं, परंतु ते भाषेमध्ये असतं, मराठीमध्ये असतं. मग हे शिक्षण जर का मराठीमध्ये दिलं तर काही फरक पडतो का? काहीच फरक पडत नाही. एक लक्षात ठेवा, काहीच फरक पडत नाही. तुम्ही म्हणाला तर मला इंग्लंडमध्ये जायचं आहे, पण मग आता कसं जाऊ, मला तर इंग्रजी बोलता येत नाही. मग ते जात नाहीत का, लोक जात नाहीत का? तुम्हाला ट्रान्सलेटर भेटतात. प्रत्येक कोणत्याही देशात जा तुम्ही, जापानमध्ये गेले तुम्हाला जापनीज लोक भेटतात. मराठी तुम्ही सांगितलं तो मराठीतून तुम्हाला समोर त्याला ट्रान्सलेट करून सांगतो, किंवा समोर त्याने तुम्हाला जर जापनीजमध्ये काही सांगितलं तर तो मराठीवाला तुम्हाला ते मराठीमध्ये सांगतो. काही फरक नाही पडत. पण मग आज परिस्थिती अशी नाही आहे. आपण करू शकतो का त्यात काही? आपण काही बदल नाही करू शकतो, कारण हे आता चालत आलेलं आहे. त्यांचं तेव्हाच असं मत होतं की शिक्षणाचं माध्यम हे मातृभाषेतच असलं पाहिजे. एखादा अभ्यास विषय बालकांना सोप्यात सोप्या पद्धतीने समजून सांगायचं असेल तर कमीत कमी वेळेत परिपूर्णरित्या समजून द्यायचा असेल तर मातृभाषेशिवाय पर्याय नाही. आता एखादा विषय तुम्हाला माहिती, समजा तुम्ही एखाद्या शेतीच्या संदर्भातला एखादा विषय असेल, तुम्हाला जर तो इंग्रजीमध्ये सांगितलं समजेल का? तोच जर आपल्या मातृभाषेत जर समजून सांगितला आणि त्यातल्या त्यात आपल्या वराडी भाषेत जर का समजून सांगितलं तो अजून चांगला समजेल आपल्याला. समजेल की नाही? मराठीमध्ये तशी परिस्थिती आहे, काही शब्दांना आपल्याकडे माहीत नाही आपल्याला कशाला काय म्हणतात. आपल्याकडे त्याला वेगळा शब्द आहे, मराठीमध्ये वेगळा शब्द आहे. मी तर या मताचं की मातृभाषेतच त्याची जी बोली भाषेत आहे, बोली भाषेतच सांगितलं गेलं पाहिजे. काय फरक पडतो? आजकाल ट्रान्सलेटर आहे, भरपूर भेटतं. मग तो विषय त्याला त्या भाषेत लवकर कळेल ना. आता उदाहरणार्थ बक्कळ हा शब्द त्या मराठवाड्यात वापरतात, बक्कळ. आता मला त्याच्यातून एक आठवलं, त्याचा एक व्हिडिओ पाहिला मी.
आता त्यांच्या भाषेमध्ये, आता बक्कळ, पुण्याला गेलं तर बक्कळ कोणाला माहीत नाही, इकडे जळगावला आपल्याला बक्कळ हा शब्द माहिती आहे का? बक्कळ या शब्दाचा अर्थ भरपूर होतो, भरपूर. आपण लय, आपण म्हणतो लय, बरोबर आहे की नाही? कापूस किती झाला? लय कापूस झाला मध्ये, तर ते बक्कळ कापूस झाला मध्ये. आणि मराठीमध्ये काय म्हणतील? भरपूर कापूस झालेला आहे. आणि इंग्रजीमध्ये त्याला अजून वेगळा शब्द असेल, आहे ना? म्हणजे अशी परिस्थिती आहे. मग त्या व्यक्तीला तुम्हाला जर एखादं वस्तू किंवा एखाद्या समजून सांगायचा आहे अभ्यास विषय, तर तो विषय जर त्याच्या मातृभाषेत जर समजून सांगितला तर तो चांगल्या प्रकारे समजेल, असं त्यांचं मत होतं. त्यानंतर वर्ग अध्यापनात शिक्षकांनी स्वयंशिस्तीवर भर द्यावा. विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त लावायची असेल तर शिक्षेच्या माध्यमातून किंवा बाहेरून लादण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या आतून ती शिस्त निर्माण केली गेली पाहिजे. म्हणजे ती विद्यार्थ्यांनी स्वतः वाटलं पाहिजे की नाही आपण काहीतरी करायला पाहिजे. आपल्या लहानपणापासूनच अभ्यास नाही केला का, चल काढ 10 आउट बशा, आहे ना? हे आपल्याला मराठी शाळेत आहे तर बरीचशी सुरुवात होते की नाही? वर्गाच्या बाहेर उभा आहे, कांदर, ही सुरुवात आपली होते का नाही? का होते? अभ्यास नाही केला याने. पण मग शिक्षकांनी त्यांच्यात जर स्वयंशिस्त लावली किंवा नाही हा विद्यार्थी कसा स्वतःहून करेल त्याचा, आणि त्याला कारण आहेत. आता समजा हे काही एवढं सहज नाही होत, सहज होणारे नाही. ते केव्हा होईल? जेव्हा तुम्ही त्याला त्याच्या रुचीनुसार आवडीनुसार जर काही शिकवून आले तरच ते होईल, किंवा तो शिकून आला तरच तो होईल. जबरदस्ती त्याला म्हणलं नाही आता तुला इंग्रजी येतच नाही, मग हे वाक्य करू नये एवढे पाठ तू, तर तू कसं काय केलं? त्याची आवड आहे त्या विषयात, त्याला आवडतो का तो विषय, त्याला येतो का तो विषय, हा विचार त्या ठिकाणी करला. मग विद्यार्थी शिक्षकांना स्वयंशिस्त लावावी, शिक्षकांनी स्वयंशिस्त लावावी असं त्यांचं मत होतं. मग पुस्तकी ज्ञान त्याच्यासोबतच वातावरणारूप त्यांना शिक्षण दिलं जावं आणि प्रत्येक विषय परिस्थितीने रूप शिकवले पाहिजेत आणि त्यातून बालकास उपयुक्त असणारे जीवनानुभवी ज्ञान दिले पाहिजे. जीवनामध्ये जे काही अनुभव येतात किंवा त्यांना भविष्यात येतील असं ज्ञान त्यांना दिलं पाहिजे. त्यानंतर चारित्र्य संवर्धनासाठी शिक्षण सगळ्यात महत्त्वाचं, की बालकांच्या चारित्र्य संवर्धनासाठी योग्य वातावरण, योग्य शिक्षणाची गरज असते. आणि मग शिक्षणातून बुद्धी आणि मन यांचं योग्य प्रकाराने विकसित झाल्यास त्यातून नक्कीच चारित्र्य संवर्धन घडून येईल. चारित्र्य संवर्धनाच्या बाबतीत रवींद्र टागोर नेहमी म्हणत असत, when wealth is lost, nothing is lost. When wealth is lost, nothing is lost. When health is lost, something is lost. But when character is lost, बघा पुढचं सगळ्यात महत्त्वाचं, when character is lost, everything is lost. म्हणजे बघा आपण जर एखाद्या वेळेस आपली संपत्ती जर आपण गमावली तर काही फरक पडत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. थोडक्यात आता इंग्रजीमध्ये तुम्हाला मराठीत जास्त सांगता येणार नाही, राखून सांगू शकतील तुम्हाला. आता वेल्थ इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट. आपण जर समजा एखाद्या वेळेस आपली संपत्ती आपल्याकडून गेली तर काही फरक पडत नाही, आपण ती कमावू शकतो, बरोबर आहे. समजा आपल्या काही कारणास्तव आपली संपत्ती आपल्याला विकावं लागली, गमावल्या गेली, तर ती आपण कमावू शकतो. नंबर 2, वेन हेल्थ इज लॉस्ट, समथिंग इज लॉस्ट. आपली आरोग्य, हेल्थ म्हणजे काय? आरोग्य. तर आपण काही प्रमाणात गमावू शकतो, काहीतरी गमावलं असं त्या ठिकाणी होईल. परंतु जेव्हा आपण आपलं चारित्र्य जेव्हा चांगलं राहिलं नाही आपलं किंवा ठेवलं नाही आपण, तर आपण काहीच राहत नाही. चारित्र्य संपन्न जो व्यक्ती असतो त्याला लोक विचारतात, बरोबर आहे का? आणि जो चारित्र्यहीन असतो त्याला कोणी विचारतं का? तो कधीच वरती येऊ शकत नाही आयुष्यामध्ये, ज्याचं चारित्र्य चांगलं असतं. संपूर्ण सृष्टीची जीवनाचं सामंजस्य प्रस्थापित करण्यासाठी शिक्षण. आता रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या पर्सनॅलिटी या पुस्तकात, त्यांनी पर्सनॅलिटी हे पुस्तक लिहिलेलं आहे, की जे संपूर्ण सृष्टीशी आपल्या जीवनाचे सामंजस्य प्रस्थापित करू शकते ते सर्वोत्तम शिक्षण होय.
जे संपूर्ण सृष्टीशी आपल्या जीवनाचं सामंजस्य निर्माण करू प्रस्थापित करू शकते ते सर्वोत्तम शिक्षण होय. रवींद्रनाथ टागोर यांच्या मते शिक्षण ही विकासाची प्रक्रिया ठरवण्यासाठी परमोच्च स्थान गाठणे अगत्याचे आहे आणि या शिखरावर व्यक्तीला पोहोचवणे म्हणजे पूर्ण व्यक्तिमत्व प्राप्त करून देणे होय. त्यानंतर रवींद्रनाथ टागोर यांचं शैक्षणिक योगदान शांतिनिकेतन शाळा. आता हे पण लक्षात ठेवा, हे पण मुद्दे तुमच्या महत्त्वाचे. तुम्हाला जर काही कुठल्या परीक्षा द्यायच्या असतील तर त्यात बघा की रवींद्रनाथ टागोर यांनी कोलकात्यापासून जवळ असलेल्या बोलपूर गावी 1901 मध्ये शांतिनिकेतन शाळेची स्थापना केली. 1901 कुठे? बोलपूरला. कशाची? शांतिनिकेतनची. आणि आपल्या शैक्षणिक विचारांना मूर्त स्वरूप देणे हा शांतिनिकेतन शाळा स्थापण्यामागचा त्यांचा उद्देश होता. या शाळेत सर्व वर्ग खुल्या वातावरणात भरत असत. खुलं वातावरण असायचं. निसर्गरम्य वातावरणात शिक्षक विद्यार्थी एकत्र राहण्यामधून भोजनामधून विद्यार्थ्यांच्या स्वावलंबन आणि श्रमप्रतिष्ठेचा विकास घडत होता. या शाळेमध्ये बागकाम, बघा काय काय शिकवलं जात होतं. बागकाम, पुस्तक बांधणी, सुतारकाम, संगीत, नाट्य, साहित्य इत्यादी विषय शिकवण्याची सोय होती. इत्यादी विषय त्या ठिकाणी शिकवले जाते. आणि अध्यापनाचे प्रमुख माध्यम हे मातृभाषा होते. मातृभाषेतच ते शिक्षण दिलं जात होतं. वेळप्रसंगी इंग्रजी आणि हिंदी भाषांचाही वापर अध्ययनासाठी होत असेल. एकंदरीत या शाळेमध्ये संपूर्ण वातावरण नैसर्गिक होतं. वेळप्रसंगी तुम्हाला करावं लागतो. एखादा शब्द तुम्हाला कळत नाही किंवा त्या वाक्याचा बोध होत नाही, मग त्या ठिकाणी तुम्हाला साहजिकच हिंदी किंवा इंग्रजीचा वापर होत असेल, परंतु जास्तीत जास्त त्या ठिकाणी मातृभाषेचाच वापर केला जात होता. त्या शाळेची वैशिष्ट्य ही एक वसतिगृहयुक्त शाळा होती आणि प्रत्येक दिवशी शाळेची सुरुवात आणि शेवट सुमधुर संगीताने होत असतो. त्यानंतर सुरुवातीला मी सांगितलं की शाळेतील वातावरण नैसर्गिक होते. शाळेतील सर्व शिक्षक आपापल्या विषयात व कलेत निष्णात होते. सर्व शिक्षक आपापल्या विषयात आणि कलेत. शिक्षक म्हणजे मग विषयात निपुण आणि त्यांच्याजवळ असलेली कला, त्या कलेमध्ये ते निष्णात असे होते. त्यानंतर स्वतंत्र वातावरणामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक अध्ययन अनुभव घेत असत. वसतिगृहातील सर्व कामे विद्यार्थ्यांना स्वतः करावी लागत असत. वसतिगृहातील सर्व कामं ही विद्यार्थ्यांना स्वतः करावी लागत असत. आणि या शाळेमध्ये कृतीयुक्त अध्ययनावर भर होता. कृतीयुक्त अध्ययन. आपण एखादा घटक शिकतो, तो काय शिकतो? आता मी तुम्हाला शिकून राहिलो थोडक्यात. मी बोलून राहिलो, तुम्ही काय करून राहिले? बरोबर आहे. मी बोलतोय, तुम्ही फक्त ऐकता. ही व्याख्यान पद्धती झाली. एखादा बोलतोच आहे, तुम्ही ऐकूनच राहिले. परंतु हेच शिक्षण जर का कृतीच्या माध्यमातून दिलं गेलं तर ते ज्ञान जे असतं ते ज्ञान चिरकाल टिकतं. आता या शाळेमध्ये कृतीयुक्त अध्ययनावर भर होता आणि शिक्षणाचे माध्यम ही मातृभाषा होती. शिक्षणाचं माध्यम ही मातृभाषा होती. एखादा विषय शिकवायचा आहे, तो विषय शिकवायचा असताना बागकाम, आता बागकाम हा विषय आहे. आता बागकाम हा विषय तुम्हाला जर वर्गात शिकवला जाईल का? मला सांगा. बागकाम हा विषय मी तुम्हाला शिकवून राहिलो, हा विषय वर्गात शिकवला जाईल का? हा प्रत्यक्ष बागेमध्येच त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवला जाईल. बरोबर आहे. बागकाम कसं करतात हे वर्गात शिकवलं जात नाही. व्याख्यान पद्धतीने तर बिलकुलच नाही शिकवलं जात. त्यासाठी तुम्हाला वर्गात त्या ठिकाणी बागेत जाऊन त्या ठिकाणी अध्ययन अनुभव दिल्यानंतरच तो बागकाम विषय हा तिथे शिकला जाईल. प्रत्यक्ष कृती तुम्हाला त्या ठिकाणी, म्हणजे जसं शेतामध्ये सुरुवातीला आपण पेरणी करतो, पेरणीपूर्व मशागत जशी सुरुवात, तशी त्या बागकामाची सुरुवात ती जमीन तयार करण्यापासून होईल का नाही? म्हणजे वर्गात सांगितलं जाईल का? कुठल्या प्रतीची जमीन आहे, जमिनीचा रंग, पोत, इथून सुरुवात करावं लागेल. तर पुढे ती बाग फुली. नाही तर मग काय वर्गात तिथं शिकवल्यानंतर तो विषय त्या विद्यार्थ्यांना समजणार नाही आणि ते ज्ञान चिरकाल राहणार नाही, असं त्यांचं मत होतं. आणि म्हणून मग ते काय करायचे की शिक्षण हे त्या कृतीयुक्त
अध्ययनावर भर होता. या शांतिनिकेतनमध्ये शांतिनिकेतन शाळेचे 3 विभाग होते. वयाच्या 10व्या वर्षापर्यंत शिशु विभाग, बघा वयाच्या 10व्या वर्षापर्यंत शिशु विभाग, वयाचे 10 ते 15 वर्षापर्यंत मध्य विभाग आणि आद्य विभागात 15 वर्षानंतरच्या मुलांचा समावेश होता. त्यानंतर विश्वभारती विद्यापीठ, बघा 1921 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतन या शाळेचे विश्वभारती विद्यापीठात रूपांतर केलं. शांतिनिकेतन या शाळेचं रूपांतरण त्यांची मग नंतर काय कशात केलं, विश्वभारती विद्यापीठामध्ये केलं. आणि विश्वभारती या शब्दातील भारती या शब्दाचा अर्थ संस्कृती असा होतो. जो भारती हा शब्द आहे त्या भारती शब्दाचा अर्थ काय होतो, संस्कृती असा होतो. आणि यावरून विश्वाच्या संस्कृतीची निर्मिती करणारे विद्यापीठ, यावरून विश्वाच्या संस्कृतीची निर्मिती करणारे विद्यापीठ म्हणजे विश्वभारती विद्यापीठ. आणि विश्वभारती विद्यापीठ हे आंतरराष्ट्रीय विद्यापीठ म्हणून विख्यात असून यंत्र विश्व भवती एकनिडम हे या विद्यापीठाचे ब्रीद वाक्य आहे. याचा अर्थ संपूर्ण विश्व हे एक घरटे आहे. संपूर्ण विश्व हे एक घरटे आहे. सोबतच या नावामधून वसुदैवम कुटुंबकम याची भावना प्रतीत होते. आता वसुदैवम कुटुंबकम म्हणजे काय, वसुदैवम कुटुंबकम म्हणजे हे विश्वाची माझे घर. कुठेतरी शिकत असाल तुम्ही मराठीत, आहे ना. या विद्यापीठाची वैशिष्ट्य बघा, विश्वभारती विद्यापीठामध्ये बालक मंदिरापासून ते पदव्युत्तर आणि संशोधनापर्यंत शिक्षणाची सोय होती. बघा बालक मंदिर होते म्हणजे KG to PG, थोडक्यात KG पासून PG पर्यंत, म्हणजे KG पासून किंडर गार्डन म्हणतो ना आपण त्याला, ते पोस्ट ग्रॅज्युएट, त्याच्या पुढे संशोधन, त्याच्या पुढे काय होतं संशोधन, म्हणजे संशोधन करण्यापर्यंत त्या ठिकाणी शिक्षणाची सोय होती. विश्वभारती विद्यापीठामध्ये विविध आंतरराष्ट्रीय भाषा आणि संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी अनेक संशोधन केंद्र कार्यान्वित होते. विश्वभारती विद्यापीठात गणवेशाची सक्ती होती. परदेशी विद्यार्थ्यांना भारतीय कला, साहित्य आणि संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी इंग्रजी भाषेची उपलब्धता करून देण्यात येत असे. बघा मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला ट्रान्सलेटर मिळतात. आता परदेशी विद्यार्थी त्या ठिकाणी शिकायला येत होते. मग आता परदेशी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिवाय काही कळते काय, जास्तीत जास्त देशांमध्ये इंग्रजीचा वापर होतो किंवा काही देशांमध्ये मग त्यांच्या भाषेचा, जसं जपान असेल, चीन असेल किंवा काही युरोपीय देश आहेत त्यांच्या देशामध्ये त्यांची भाषा वापरली आहे. मग ते विद्यार्थी जर का त्या ठिकाणी शिक्षणासाठी आले तर त्यांना इंग्रजी भाषेचे त्या ठिकाणी उपलब्धता करून देण्यात येत असे. आणि विद्यापीठात गुणवत्तेनुसार शुल्कात सवलत होती. गुणवत्तेनुसार शुल्कामध्ये सवलत होती, तिथे आपण त्याला स्कॉलरशिप म्हणतो, किंवा याला इतके गुण मिळाले म्हणजे त्याला ती स्कॉलरशिप मिळायची. मग जितकी गुणवत्ता चांगली त्या गुणवत्तेनुसार त्याला शैक्षणिक शुल्कामध्ये सवलत होती. आणि विद्यार्थ्यांना निवासासाठी वसतिगृहाची सुविधा उपलब्ध होती. विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी प्रत्येक विभागासाठी एक स्वतंत्र आणि मध्यवर्ती ग्रंथालय उपलब्ध होतं. अभ्यासासाठी आणि अध्ययनासाठी प्रत्येक विभागासाठी एक स्वतंत्र असं एक मध्यवर्ती ग्रंथालय उपलब्ध होतं. विश्वभारतीमधील वातावरण घरगुती आणि आध्यात्मिक स्वरूपाचं होतं. वातावरण घरगुती आणि आध्यात्मिक स्वरूपात होतं. विश्वभारती विद्यापीठामध्ये पौरात्य व पाश्चिमात्य संस्कृतीचा संगम पाहावयास मिळतो. विश्वभारती विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासोबत सांस्कृतिक विकासावरही भर होता. त्यानंतर श्रीनिकेतन, तिसरं काय आहे श्रीनिकेतन. पहिलं काय होतं, पहिले कशी स्थापना केली, शांतिनिकेतन, नंतर विश्वभारती विद्यापीठ, नंतर श्रीनिकेतन. आता रवींद्रनाथ टागोर यांनी 6 फेब्रुवारी 1922 मध्ये कोलकात्याजवळील सुरुल या गावी श्रीनिकेतनची स्थापना केली. हे लक्षात ठेवा, सोपं नाही आहे हे जे तुम्ही म्हणता. तुम्हाला प्रत्येक गोष्टी लक्षात ठेवावं लागेल. विश्वभारती स्थापना कधी, कुठे, त्यानंतर शांतिनिकेतन स्थापना कधी, कुठे, त्यानंतर श्रीनिकेतन स्थापना 6 फेब्रुवारी 1922 रोजी कोलकात्याजवळील सुरुल या गावी श्रीनिकेतनची स्थापना केली. आणि श्रीनिकेतन या नावामधील श्रीचा अर्थ विकास किंवा कल्याण असा होतो. श्रीचा अर्थ विकास किंवा कल्याण. आणि श्रीनिकेतन ही तांत्रिक शाळा असून या शाळेत तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणावर भर होता. टेक्निकल तांत्रिक शिक्षणावर भर होता. खेड्यातील जनतेला शिक्षण देऊन ते नैसर्गिक साधनसामग्रीचा वापर करून व्यक्ती आणि परिसराचा विकास करणे हा श्रीनिकेतन स्थापनेमागचा उद्देश होता.
हा श्रीनिकेतन स्थापनेमागचा उद्देश होता. श्रीनिकेतनची वैशिष्ट्ये, श्रीनिकेतन ही ग्रामीण माध्यमिक शाळा असून या शाळेत तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणाची सोय होती. या शाळेमध्ये तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणाची सोय होती. श्रीनिकेतनला शिक्षा सत्र असेही संबोधले जात होते. श्रीनिकेतनमधून पायाभूत शिक्षण दिले जात होते. श्रीनिकेतनच्या माध्यमातून शिक्षण, कृषी, समाजकार्य इत्यादी कार्य पार पाडली जात होती. श्रीनिकेतनचा समावेश विश्वभारती विद्यापीठांतर्गत झालेला. तर अशा प्रकारे रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतन, विश्वभारती विद्यापीठ आणि श्रीनिकेतन या संस्थांची स्थापना केली. त्यातून शिक्षण दिलं आणि म्हणून भारतामध्ये जे काही शैक्षणिक विचारवंत होऊन गेलेत त्यांच्यापैकी रवींद्रनाथ टागोर यांचे शैक्षणिक विचार आणि शैक्षणिक योगदान या विषयीची माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये, या पाठामध्ये दिलेली आहे. तर लक्षात ठेवा, तुम्हाला हे जे शैक्षणिक विचारवंत यांचं कार्य आहे, ते कार्य जर लक्षात ठेवायचं असेल तर तुम्हाला अभ्यास त्या हिशोबाने त्या पद्धतीने करावा लागेल. कारण हे काय स्थापन केलं, कधी स्थापन केलं, कुठे केलं, काय वैशिष्ट्य आहे, काय त्याची कार्य आहेत, सगळं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे.